नमस्कार मंडळी, आपण आतापर्यंत श्री शिवलीलामृत कथेतील अध्याय 8 त्याच्यातील भाग पहिला ऐकला. यामध्ये महादेवांच्या भक्तीने भद्रायुला कसे जीवनदान मिळाले, त्यानंतर त्याच्यामध्ये झालेला बदल व त्याचा पराक्रम पाहिला. कसे त्याने आपल्या पित्याला म्हणजे वज्रबाहूला शत्रूच्या तावड्यातून वाचवले. पण वज्रबाहूला अजूनही माहीत नाही की भद्रायू कोण आहे. वळूया पुढच्या कथेकडे. भद्रायूचा विवाह भाग 2. तिकडे तो शिवयोगी राजा चित्रांगद व सीमंतिनी पुढे प्रकट झाला. त्याने त्या दोघांना सगळा इतिहास सांगितला. तो म्हणाला, आपल्या पित्याला स्वतःच्या पराक्रमाने शत्रूच्या तावडीतून सोडवले आहे. तेव्हा तुम्ही अशा अत्यंत पराक्रमी शूर व वीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्या व शूर असा जामात मिळवा. त्या शिवयोग्याचे हे शब्द ऐकताच चित्रांगद व सीमंतिनीला अतिशय आनंद झाला. त्यांनी अत्यंत आदराने त्या शिवयोग्याचे पाय धरले. त्यांनी षोडशोपचार पूजा केली व ते म्हणाले, तुमचे शब्द आम्हास आज्ञेसारखे आहेत. आम्ही याच शुभ घटिकेला कन्यादान करण्यास तयार आहोत. मग त्यांनी वैश्य नगराला पद्माकरकडे विवाहासंबंधी सविस्तर निमंत्रण पाठविले. निमंत्रण मिळताच सर्वजण विवाहासाठी निघाले. भद्रायू आपल्या मातेसह शिबिकेत बसला होता. सगळेजण चित्रांगदच्या नगरीला आले. चित्रांगदाने सामोरे जाऊन सर्वांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. मंगलवाद्यांच्या गजरात वाजत गाजत मिरवत तो सगळ्यांना घेऊन आपल्या राजवाड्यात आला. त्या विवाहासाठी देशोदेशीचे राजे महाराजे आले होते. वज्रबाहूही आला होता. मदनाच्या पुतळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भद्रायूला पाहून सर्वजण आश्चर्याने धक्क झाले. वज्रबाहूने भद्रायूला पाहिले तो त्याला ओळख पटली. ज्याने आपल्याला संकटातून वाचविले आणि आपले गेलेले राज्य परत मिळवून दिले तोच हा वीर. पण हा कोणत्या देशाचा राजपुत्र, याचे आई वडील कोण, असे अनेक प्रश्न वज्रबाहूच्या मनात निर्माण झाले. तो धावतच पुढे गेला आणि भद्रायूचे पाय धरले. भद्रायूला आपल्या बाहुपाशात घेतले. वज्रबाहूच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. भद्रायूला विचारले, वीर पुरुषा, तुझा देश कोणता, तुझे नाव काय, तुझे माता पिता कोण आहेत, तुझे गुरु कोण, सगळे सगळे सांग मला. त्याचवेळी चित्रांगद राजा तेथे आला. त्याने वज्रबाहूला एकांतात नेले व शिवयोग्याने जे सांगितले होते ते सगळे त्याने त्याला सांगितले. शेवटी तो म्हणाला, भद्रायूचे पुण्य फार मोठे आहे, त्यामुळेच त्याला शिवयोगी भेटला. हा भद्रायू तुझाच पुत्र आहे. हे ऐकून वज्रबाहूला मोठा पश्चाताप झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी तेथे आलेल्या सुमतीने पूर्वीचे दुःख आटून रडू लागली. राजा वज्रबाहू तिला म्हणाला, मला माझ्या अपराधाची क्षमा कर. माझ्यासारखा पापी अन्यायी या पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही. मला क्षमा कर. आज तुझ्यामुळेच मला पुत्र व गेलेले राज्य मिळाले. माझा तू उद्धार केला आहेस. या पुत्राच्या रूपाने बिंदूचा सिंधू केलास. आज तू मला ऋणी केले आहेस. सुमती म्हणाली, यात माझे काहीच नाही. हा सगळा शिवकृपेचा महिमा आहे. आम्हाला शिवयोग्याने आशीर्वाद दिला म्हणूनच हे सर्व काही घडून आले. थोड्या वेळानं भद्रायू तेथे आला. पिता पुत्रांची भेट झाली. तो म्हणाला, शिवकृपेच्या अनंत पुण्यामुळे शिवयोग्यांचे दर्शन झाले. त्यांच्या कृपेनेच हे सगळं घडून आले हो. भद्रायू हा वज्रबाहूचा पुत्र आहे. ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. जो तो भद्रायूचा व वज्रबाहूचा जय जयकार करू लागले. चित्रांगद व सीमंतिनी यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर भद्रायू व कीर्तिमालिनी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला. 4 दिवस विवाह समारंभ चालू होता. चित्रांगदाने तेथे आलेल्या सर्व राज्यांचा यथोचित सत्कार केला. भद्रायूला असंख्य वस्तू आनंद दिल्या. 2 लक्ष घोडे, अनेक हत्ती, दासदासी, अपार द्रव्य, अलंकार अशा कितीतरी वस्तू चित्रांगदाने भद्रायूला आनंद म्हणून दिल्या. विवाह सोहळा संपल्यावर भद्रायू कीर्तिमालिनीसह सर्वांना घेऊन आपल्या नगरात आला. वज्रबाहू व सुमतीला पुनर्मिलनाचा जो आनंद झाला त्याचे वर्णन किती करणार. असा आनंद, असे भाग्य जन्मोजन्मी केलेल्या केवळ शिवपूजनेच प्राप्त होते. हे सांगावयास हवे का.
काही दिवसांनी वज्रबाहूने भद्रायूला राजसिंहासनावर बसवले. सगळा राज्यकारभार त्याच्या स्वाधीन केला. सगळे काही व्यवस्थित पार पडल्यावर वज्रबाहू सुमतीसह तपाचरणासाठी हिमालयात गेला. भद्रायूने आपल्या बाहुबलाने सगळी पृथ्वी जिंकली. हेमरथाला मुक्त केले. शिवाराधना करीत ज्योतिर्लिंगाचे त्रिकाल पूजन करीत त्याने पृथ्वीवर प्रदीर्घ काल सुखाने राज्य केले. शिवकवच, भस्मधारण, रुद्राक्षधारण व शिवयोगी कृपा याचे महात्म्य आणि काय सांगावे. धन्यवाद. यानंतरची कथा आपण पुढच्या भागात पाहू. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.